हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा ए सी सर्किट्स बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये नेचर ऑफ ए सी, त्याच्यानंतर त्याच्या काही टर्म्स बघितल्या होत्या. त्या ए सी सायकलमध्ये किंवा साईन वेव्हमध्ये आपण ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं, वेव्हलेंथ कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर पिरियड कशाला म्हणायचं, टाईम पिरियड कशाला म्हणायचं, सायकल कशाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायची, हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या बघितलेल्या आहे. त्यानंतर ए सी डी सीचा डिफरन्स बघितलेला आहे. त्यानंतर आपण ए सी जनरेटरचे काही टर्म्स समजून घेतले, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन समजून घेतलं. ठीक आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण फेज अँगल आणि टाईम फॅक्टर या गोष्टी बघितलेल्या आहेत अकॉर्डिंग टू द सायनोसायडल वेव्हफॉर्म. आज आपल्याला बघायचं आहे नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म कोणत्या असतात. बघा, सायनोसायडल वेव्हफॉर्म म्हणजे काय, तर साईन वेव्ह आहे, बरोबर. तर या पद्धतीची साईन वेव्ह असते, राईट. ही आहे तुमची साईन वेव्ह, राईट. आता तुम्हाला ज्या नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे, नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म म्हणजे काय, साईन वेव्ह सोडून इतर सगळ्या काय आहेत नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म. म्हणजेच काय, तर स्क्वेअर वेव्ह. बघा, स्क्वेअर वेव्ह कशी आहे, या पद्धतीची तुमची काय असते, तर स्क्वेअर वेव्ह असते. ठीक आहे. त्यानंतर ट्रायंग्युलर वेव्ह. ट्रायंग्युलर वेव्ह कशी असते, तर ट्रायंगल असतात त्याच्यामध्ये. बघा, या पद्धतीचे ट्रायंगुलर असतात. त्याच्यानंतर स्वॉटूथ वेव्हफॉर्म जर बघितली तर सगळ्यांनी तुम्हाला एक कर्वत बघितली आहे. तर कर्वतीला ज्या दात्र्या राहतात किंवा कर्वतीला जे दात राहतात त्या पद्धतीची वेव्हफॉर्म म्हणजे काय रे, तर स्वॉटूथ. किंवा हेक्सापान बघितलं असेल, हेक्सॉ बघितलं असेल, तर हेक्सॉचं जे काही स्ट्रक्चर असतं त्या पद्धतीचे जे वेव्हफॉर्म आहे ती म्हणजे काय, तर स्वॉटूथ वेव्हफॉर्म. तर ही आहे तुमची स्वॉटूथ वेव्हफॉर्म. ही आहे ट्रायंग्युलर आणि वरती स्क्वेअर, आणि ही आहे साईन. साईन सोडून इतर सगळ्या काय आहेत, नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म आहेत. तर स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह आणि स्वॉटूथ वेव्ह ही आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत, आणि त्याही आपल्याला CROवर बघायच्या आहेत. मला वाटतं आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेल्या आहेत ह्या वेव्हफॉर्म, ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म, साईन वेव्हफॉर्म, त्यानंतर स्क्वेअर वेव्हफॉर्म. त्याच्यानंतर स्वॉटूथ वेव्हफॉर्म मात्र आपण बघितलेलं नाही आहे ऑन CR, हे लक्षात घ्या. CROवर आपण ती नंतर बघणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे या चॅप्टरमधला त्याचं नाव आहे रेजिस्टन्स इन AC सर्किट. आता बघा, सगळ्यांनी रेजिस्टन्स इन DC सर्किट आपण सगळ्यांनी बघितलं आहे, ज्याच्यामध्ये ओम्स लॉ आपण वापरत होतो, राईट. म्हणजेच काय, तर R इज इक्वल टू V अपॉन I. जसं की ओम्स लॉ सांगतो V इज इक्वल टू IR. याच्यावरनं जर आरचं जर कॅल्क्युलेशन केलं, आरचा जर फॉर्म्युला तयार केला तर काय येईल, R इज इक्वल टू V अपॉन I, म्हणजे व्होल्टेज अपॉन करंट. हा जो काय फॉर्म्युला आहे तोच DC आपण आतापर्यंत शिकलो होतो. जसं की DCमध्ये रेजिस्टन्सचं काम काय असतं, अपोजिशन काय किंवा डिव्हायडेशन. कोणाचं डिव्हायडेशन, तर व्होल्टेजचं डिव्हायडेशन. डिव्हाइड द व्होल्टेज, हे आपण शिकलो होतो ना, डिव्हाइड द व्होल्टेज. त्यानंतर काय, करंटला काय करतो, अपोज करतो. आणि शेवटचा काय, व्ही, म्हणजेच अजून एक व्ही कोणता, ड्रॉप द व्होल्टेज. ड्रॉप द व्होल्टेज. तर ही जे काही मेन फंक्शन आहेत रेजिस्टन्सचे कोणामध्ये, DC सप्लायमध्ये, सेम टू सेम AC सप्लायमध्ये जसं की DCमध्ये तो वर्क करतो त्याचप्रमाणे तो AC सप्लायमध्ये, बघा या ठिकाणी AC सप्लाय दाखवलेला आहे. AC सप्लायमध्येच जसं DCमध्ये तो वर्क करत असतो त्याच पद्धतीने 3 फंक्शन ज्याचे आहेत, कोणते आहेत, तर ड्रॉप द व्होल्टेज, डिव्हाइड द व्होल्टेज आणि अपोज द करंट किंवा लिमिट द करंट. ह्या 3ही फंक्शनचं काम तो जसं DCमध्ये करतो तसंच तो ACमध्येही करतो. हे कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण रेजिस्टन्स हा टॉपिक बघितला. बघा, जसं कॅपॅसिटर हा DCमध्ये वर्क होतो नाही होतो, इंडक्टर DCमध्ये वर्क होतो नाही होतो, ते आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरला, बरोबर. मात्र रेजिस्टन्स ही अशी एक गोष्ट आहे जी DCसाठी आणि ACसाठी सेम काम करते. लक्षात घ्या, सेम काम करते. बघा, जसं की कॅपॅसिटर आणि इंडक्टर AC DC पास करतात किंवा ब्लॉक करतात. म्हणजे काही इंडक्टर काय करतो, तर ACला तुमच्या ब्लॉक करतो आणि DC पास करतो. ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर कॅपॅसिटर जर बघितलं तर ACला पास करून टाकतो, DCला ब्लॉक करतो. म्हणजेच काय, AC आणि DCमध्ये थोडासा फरक आहे. जे आपली पॅसिव्ह कंपोनंट आहेत, पॅसिव्ह कंपोनंट कोणते आहेत, तर RLC म्हणजे रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, किंवा रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर काही म्हणा, RCL, RLC काही म्हणा. ठीक आहे. तर हे जे काही कंपोनंट्स आहेत 3, हे
ए सी आणि डी सीवर वेगवेगळे इफेक्ट करतात. त्यातला जो आर जो आहे म्हणजेच काय रेझिस्टन्स जो आहे हा रेझिस्टन्स ए सीसाठी आणि डी सीसाठी कसा काम करतो, सेम काम करतो. त्याच्यामध्ये कोणतेही भेदभाव तो करत नाही. ही बेसिक गोष्ट तुम्ही समजून घ्या. तसं जर आपण बघितलं आहे इंडक्टर आणि कॅपॅसिटर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घ्यायचाच आहे. डी सीमध्ये तो कसा वर्क करतो आणि ए सीमध्ये तो कसा वर्क करतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काही डायग्राम्स दाखवलेले आहेत. जसं की ए सी सप्लाय करंट समथिंग असेल. बघा आता इथं जर आपण बघितला तर जर तुमचा 6 ओमचा रेझिस्टन्स असेल, तुमचं व्होल्टेज जे आहे ते 12 व्होल्टचं असेल, तर करंट किती येईल, तर बाय द ओम्स लॉ काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर. बरोबर. आता आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं. समजा आपल्याला आय माहीत नसेल तर आपण म्हणूयात की आपल्याला आय माहीत नाही आहे, मग व्होल्टेज किती दिलेलं आहे आणि रेझिस्टन्स किती दिलं आहे ते माहिती आहे आपल्याला. बरोबर. किती दिलेलं आहे ते, तर व्होल्टेज तुम्हाला दिलं आहे 12 व्होल्ट आणि रेझिस्टन्स दिलेला आहे 6. राईट. तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय येईल 2. आणि करंट कशात मोजतात, ॲम्पियरमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी 2 ॲम्पियर इतका करंट तुम्हाला भेटतो आहे. म्हणजेच काय, जसं की आपण डी सीमध्ये कॅल्क्युलेशन करतो, जसं की डी सीमध्ये उत्तर येतं तसंच सेम टू सेम या ठिकाणी ए सीमध्ये सुद्धा तुमचं उत्तर त्याच प्रकारे येते. याचा अर्थ काय, तर तुमचा रेझिस्टन्स जो आहे हा ज्याप्रमाणे डी सीमध्ये बिहेव करतो त्याचप्रमाणे तो ए सीमध्ये सुद्धा बिहेव करतो. समजलं आहे एकदम शॉर्टमध्ये. ठीक आहे. आता हा जो काही रेझिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स अप्लाय केल्यानंतर किंवा आपण सर्किटमध्ये लावल्याच्या नंतर, बघा या ठिकाणी सर्किटमध्ये लावल्याच्या नंतर तुमच्या जी काय आउटपुट जे आहे किंवा वेवफॉर्म जी आहे त्या वेवफॉर्ममध्ये कोणताही फेज चेंज होत नाही. म्हणजे फेज डिफरन्स जो काय आहे करंट आणि व्होल्टेजमधला तो काही चेंज होत नाही. मग डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला व्होल्टेज दिसतो आहे. या ठिकाणी ही जी काही दिसते ती व्होल्टेजचा ग्राफ दिसतो आहे आणि डॉटेड लाईन दाखवलेली आहे ग्रीन कलरमध्ये. बरोबर ना. या ठिकाणी बघा ग्रीन कलरमध्ये जी काही लाईन दाखवलेली आहे, जी काही वेवफॉर्म दाखवलेली आहे ती तुमची करंटची आहे. ठीक आहे. म्हणजे रेझिस्टन्स कमी जास्त असू शकतो, त्यानुसार तुमचा करंट हा कमी जास्त होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्होल्टेज आणि करंट यांची जर डायरेक्शन बाय व्हेक्टर डायग्राममध्ये बघितली, बघा या ठिकाणी व्हेक्टर डायग्राम दाखवलेली आहे, तर ह्या व्हेक्टर डायग्राममध्ये तुम्हाला एकच डायरेक्शन या ठिकाणी दिसते. जर एकच डायरेक्शन याचा अर्थ बघा व्होल्टेज आणि करंटची डायरेक्शन कशी आहे तुम्हाला एक समान दिसते. अर्थात ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असू शकतं, करंट कमी आहे, व्होल्टेज थोडासा जास्त आहे, हे इकडे तिकडे असू शकतं. मात्र डायरेक्शन कशी आहे या ठिकाणी, डायरेक्शन सेम आहे. आणि डायरेक्शन सेम असल्यामुळे हा जो काय तुमचा रेझिस्टर इन ए सी जो आहे तो कसा कंपोनंट आहे, तर नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे. काय सांगितलं, तर नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर आता याच्यावरून आपण जर डेफिनेशन करायची झाली रिॲक्टिव्ह कंपोनंटची तर काय म्हणणार, जर तुम्ही एखादा कंपोनंट त्याच्यामध्ये ए सीमध्ये वापरला तर व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये काय होईल, फेज डिफरन्स तयार जर झाला, फेज डिफरन्स जर तयार झाला तर त्याला तुम्ही काय म्हणणार, रिॲक्टिव्ह म्हणणार. आणि जर फेज डिफरन्स नसेल, म्हणजे करंट आणि व्होल्टेजची डायरेक्शन बघा सेम आहे, डायरेक्शन सेम, एकाच डायरेक्शनला दोघेही जातात, म्हणजे ते इन फेज असणार आहेत. लास्ट लेक्चर आपण समजून घेतलं इन फेज आउट ऑफ फेज. डायग्राममध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी काय दिसतं आहे, तर ते काय आहेत, इन फेज, एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होतात. याचा अर्थ काय, तर ते इन फेज आहे. प्लस अजून काय बघायचं आपल्याला, ते एकाच डायरेक्शननी जात आहेत का, तर ते एकाच डायरेक्शननी जात आहेत. एकाच डायरेक्शननी जातात याचाच अर्थ ते काय आहेत, इन फेज आहे. म्हणजे करंट आणि व्होल्टेज जर इन फेजमध्ये असेल तर त्या कंपोनंटला तुम्ही काय म्हणणार, नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट म्हणणार. आणि डायग्राम आपल्याला असं सांगते की रेझिस्टर जर तुम्ही ए सीमध्ये जर वापरला तर तो व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये कोणताही फेज डिफरन्स क्रिएट करत नाही, कोणताही अफेक्ट त्यावर होत नाही. आणि म्हणून त्याला म्हणायचं नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट. काही रिॲक्ट होत नाही बघा, तो वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत नाही आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट असं म्हणायचं. हा एक महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. आता हेच जर आपण कॅपॅसिटर आणि इंडक्टरमध्ये जर बघितलं तर कॅपॅसिटर आणि इंडक्टरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन जी आहे करंट आणि व्होल्टेजची, म्हणजेच काय, तर बघा म्हणजे तुम्ही जर कॅपॅसिटर वापरला तर कॅपॅसिटरमध्ये ह्या करंट आणि व्होल्टेज
यांच्यामध्ये तुम्हाला या प्रकारची डायरेक्शन मिळेल. कारण का त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कॅपॅसिटर तो सिरीजमध्ये जोडता, सिरीजमध्ये जोडल्यानंतर तो करंटला काय करतो, थोडासा पुढे ढकलतो, व्होल्टेजला थोडंसं मागे घेतो. आलं का लक्षात? त्या प्रकारे जर बघितलं तर तो काय करतो, 90 डिग्री फेज शिफ्ट तयार करतो करंट आणि व्होल्टेजमध्ये. आणि इंडक्टर जर वापरला तर हीच डायरेक्शन तुम्हाला थोडीशी उलटी दिसेल. इकडे व्होल्टेज असेल आणि इकडे करंट असेल, म्हणजे व्होल्टेज पुढे जातं, करंट थोडासा बॅक साईडला असतो 90 डिग्रीच्या इफेक्टने. आणि म्हणून मग त्या ठिकाणी करंट हा थोडासा मॅक्झिमम असेल, हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम दिसेल, ते जेणेकरून आपल्याला काय सांगता येईल की बाबा ह्या दोन ऑब्झर्वेशनने आपण म्हणू शकतो की करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये काय आहे रे बाबा, 90 डिग्री फेज शिफ्ट आहे. मग 90 डिग्री फेज शिफ्ट जर तयार होत असेल तर त्या कंपोनंट्सला काय म्हणायचं, तर रिॲक्टिव्ह कंपोनंट असं म्हणायचं. काय म्हणायचं, ॲक्टिव्ह कंपोनंट्स किंवा रिॲक्टिव्ह कंपोनंट्स. रिॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हणायचं. लक्षात ठेवा, रिॲक्टिव्ह कंपोनंट्स हे आहेत मात्र पॅसिवच कंपोनंट. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर हे पॅसिव्ह कंपोनंट्स आहेत. मात्र ज्यावेळेस तुम्ही त्याला AC सप्लायमध्ये जोडता त्यावेळेस त्यांच्या तिथे असण्याने, जे काही सर्किटमध्ये AC सर्किटमध्ये असण्याने काय होतं आहे, तिथे काही रिॲक्शन होते किंवा काही अफेक्ट होतो आहे, आणि अशामुळे त्याला काय म्हटलं जातं, रिॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हटलं जातं. मात्र फक्त रेजिस्टर हा असा एक काय म्हणूयात आपण त्याला कंपोनंट आहे की जो काय करतो, कोणताही अफेक्ट त्यावर कळत नाही, आणि म्हणून त्याला नॉन रिॲक्टिव्ह कंपोनंट म्हणतात. आणि कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे काय आहेत, रिॲक्टिव्ह कंपोनंट आहेत. कारण ते करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये मात्र तो काय करतो, तर काय म्हणूयात आपण त्याच्यामध्ये फेज डिफरन्स क्रिएट करतो. करंट आणि व्होल्टेज थोडंसं लॅग आणि काय म्हणूया त्याला पुढे आणि मागे थोडंसं ढकलतो करंटला आणि व्होल्टेजला. डिपेंड करतं कॅपॅसिटर वापरतात की इंडक्टर वापरत आहेत, आणि त्यामुळे सर्किटमध्ये काय होतं आहे, तर इफेक्ट तयार होतो आहे, आणि म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, रिॲक्टिव्ह कंपोनंट असं म्हणणार. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपॅसिटिव्ह इन AC सर्किट आणि इंडक्टर इन AC सर्किट, मग नक्की काय होतं आहे, हे जे काही आहे डायग्राम आपण काढलेले आहेत, फेज डिफरन्स वगैरे तयार होतो, AC पास करतो, DC ब्लॉक करतो वगैरे वगैरे, आपण मगाशी त्याच्यावर बोललो आहोत. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायच्या आहेत. आजच्या लेक्चरला आपण बघितलं रेजिस्टन्स इन किंवा रेजिस्टर इन AC सर्किट आणि नॉन सायनुसॉइडल वेव्हफॉर्म. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात कॅपॅसिटर इन AC सर्किट आणि इंडक्टर इन AC सर्किट.